आपल्याला काय कार्यफल देते आता पुढची स्टेप आपण पाहतोय. भक्ती जेव्हा अन्नात उतरते ना तेव्हा ते अन्न प्रसाद बनतं. भक्ती जेव्हा संगीतात उतरते तेव्हा ते संगीत भजन कीर्तन बनतं. भक्ती जेव्हा कार्यात प्रवेश करते तेव्हा कार्य कर्म बनतं. भक्ती जेव्हा घरात प्रवेश करते तेव्हा ते घर मंदिर बनतं. आणि भक्ती जेव्हा मनुष्यात प्रवेश करते ना तेव्हा मनुष्य भक्त बनतो. ही आहे भक्तीची व्याख्या. तर आणखी भक्तीची व्याख्या आपण सुलभ प्रकारे पाहूयात. भक्ती म्हणजे विभक्ती न होणे ती भक्ती. जी भगवंताचे एकही क्षण दुरावा सहन करू शकत नाही ती आहे भक्ती. आणि भक्त ही तोच आहे जो एकही क्षण भगवंताचा दुरावा वियोग सहन करू शकत नाही. आणि म्हणून चक्रधर भगवान सांगतात भक्त वियोगी नुरे. भक्त एकही क्षण जसं मासोळी सारखं पाण्यातून मासोळी बाजूला काढली की ती प्राण त्याग करते.